यानंतर बघूयात नीट पेपर फुटी संदर्भात पुढली एक महत्वाची बातमी येते। नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे। पुण्यातील मांजरीमधून तरुणाला ताब्यात घेण्यात आलंय। संबंधित विद्यार्थी रायसोनी विद्यालयामध्ये शिकत असल्याची माहिती आहे। पोलिसांकडून संबंधित विद्यार्थ्याची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। एक महत्वाची बातमी आपण बघतोय। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आणखी एकाला अटक करण्यात आलेली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातल्या मांजरीमधून एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलंय। संबंधित विद्यार्थी रायसोनी विद्यालयामध्ये शिकत असल्याची माहिती आहे। आता पोलिसांकडून संबंधित विद्यार्थ्याची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। याआधीच नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये 5 अटक झालेल्या होत्या। ही आणखी एक अटक करण्यात आली आहे। थेट जाऊयात पुण्याला। आपले प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्या सोबत आहेत। निलेश, खरंच आता नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आता 6वा संशयित आरोपी जे आहेत ते पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। ते विद्यार्थी आहे त्याची चौकशी जी आहे या ठिकाणी सुरू केलेली आहे। लोखंडे जो आहे त्याच्या संपर्कात होता का याची चौकशी जी आहे ती आता पुणे पोलिसांकडून केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यात आधी कालच्याला जर बघितलं तर वाघमारेची महिला होती, तिला सुद्धा पुणे पोलिसांनी ताब्यात घेऊन सीबीआयच्या ताब्यात दिलेला आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये एकूण 6 संशयित आरोपी जे आहेत ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। त्यामुळे पेपर फुटीचे जे कनेक्शन आहे ते पुण्यामध्ये आहे का याचा संशय आता व्यक्त केला जातोय। आणि पोलिसांची वेगवेगळी पथक जे आहे ते आता याच प्रकरणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तपासणी करत असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र आता जो साळुंकी जो विद्यार्थी जे आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे, त्याच्याकडे माहिती आहे का मिळते का याचा पुणे पोलीस आणि सीबीआय कडून चौकशी केली जाते। श्रीकांत, अगदी धन्यवाद निलेश दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।